रंगदेवता व नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सर्व सादर करीत आहोत पथनाट्य पथनाट्य पथनाट्य. स्वच्छतेची धुरूकास करू वाडा शहराचा विकास. स्वच्छतेची धुरूकास करू वाडा शहराचा विकास. माझा मनपूर्वक नमस्कार. वाडा नगरपंचायत, वाडा तालुका, वाडा जिल्हा पालघर या ठिकाणी नगरपंचायत वाडा यांच्या संकल्पनेतून आज सकाळपासून आपल्या शहरामध्ये वासुदेव फेरी, पथनाट्य आणि भारुडाचे कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमाच्या मागचा वाडा नगरपंचायतचा काय संकल्प आहे, कशासाठी आपण हा स्वच्छतेचा वाढ घातलाय, तर स्वच्छ सर्वेक्षण लीग व माझी वसुंधरा अभियान 5.0 याच्या अंतर्गत आपल्या वाडा शहराचा, वाडा नगरपंचायतचा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आणण्यासाठी आपण वाडा शहरासाठी व नागरिकांना जागृत ठेवण्यासाठी आपल्याला शहरामध्ये स्वच्छतेची धुरूकास करू वाडा शहराचा विकास. अरे लका 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 अरे लका 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 अरे दादा काकांना तुम्ही स्वच्छतेला चला. तुम्ही स्वच्छतेला चला. ताई माई आता तुम्ही स्वच्छतेला चला. ताई माई आता तुम्ही स्वच्छतेला चला. दादा काकांना तुम्ही स्वच्छतेला चला. दादा काका नाना तुम्ही स्वच्छतेला चला. अरे स्वच्छतेला चला, तुम्ही स्वच्छतेला चला. स्वच्छतेला चला, तुम्ही स्वच्छतेला चला. हे चल ग ताई स्वच्छतेला गो. चल ग ताई स्वच्छतेला ग. आपल्या गावच्या स्वच्छतेला ग. आपल्या गावच्या स्वच्छतेला ग. तुम्ही ध्यानात ठेवा, तुम्ही मनात ठेवा. 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 कचरा रस्त्यावर टाकायचा नाही रे. कचरा रस्त्यावर टाकायचा नाही र. कचरा रस्त्यावर टाकायचा नाही रे. कचरा रस्त्यावर टाकायचा नाही र. बोला की दादा. अगं तू म्हणती कचरा रस्त्यावर टाकायचा नाही, मग नेमका टाकायचा कुठे, कचऱ्याचं काय करायचं ती सांग त्या संगीला घेऊन जरा. वय तर सांगे या इकडं. अग संगे तुला सांगते बघ, आता आपल्या वाडा शहराने कचऱ्याचं वर्गीकरण करायचं ठरवलंय बघ. ती कसं ती बी सांगते बघ तुला. आता कचऱ्याचे 3 प्रकार पडते ती बघ. कोणते ग 3 प्रकार? एक आहे ओला कचरा, एक आहे सुका कचरा आणि एक आहे घातक कचरा. तर त्याच्यासाठी वेगवेगळे डबे बी ठरवल्यात. आणि या 3 प्रकारच्या कचऱ्यामध्ये कुठले कुठले प्रकारचे कचरे येतात आता तुला सांगते. ओल्या कचऱ्यात काय काय येतं ते आपल्या घरातील फळे, अन्न पदार्थ, भाजीपाला, तशीच अंड्याची टरफलं, परत झाडाच्या ओल्या फांद्या ह्या ओल्या कचऱ्यात येतात. आणि त्याच्यासाठी कुठला डबा आहे माहिती का तुला? कोणता तो डबा आहे? हे बघ इथं दाखवलाय, हिरव्या रंगाचा डबा आहे. त्यात सगळा ओला कचरा टाकायचा. त्याच्यानंतर आहे सुका कचरा. त्यात बघ प्लास्टिकच्या वस्तू, आपली लाकडं आणि डिस्पोजल वस्तू येतात त्याच्यात. त्याच्यासाठी निळा डबा आहे, त्यात फक्त सुकाच कचरा टाकायचा. सुका कचरा टाकलाय निळ्या डब्यात. आणि शेवटचा आहे बघ घातक कचरा. त्याच्यासाठी लाल डबा आहे. त्याच्यात टाकायच्या आपल्या मेडिकलच्या म्हणजे दवाखान्यातल्या वस्तू, सॅनिटरी नॅपकिन आणि आपण लहान बाळांना वापरतो ना हागीज, ते सगळं येतं घातक कचऱ्यात. म्हणून तो लाल डब्यात टाकायचा. वय वय हा लाल डब्यात टाकायचा. अहो दादा पुढे दाखवा की लोकांना कुठला डबा आहे ती. आता ही जसं तू सांगितलं कचऱ्याचं वर्गीकरण, तसं आपला वाडा नगरपंचायतची घंटा गाडी येते की नाही दारात? येते का तुझ्या संगे? हो येते की. मग तुझ्या तोंडाचा 12 वाजले ती. आता 12ला 5 कमी आहेत. आता बस
कचऱ्याची गाडी होती आणि कचऱ्याची गाडीवाला काय म्हणायला जातो, गाडीवाला आया घर से कचरा निकाल, गाडीवाला आया घर से कचरा निकाल, गाडीवाला आया घर का कचरा निकाल, गाडीवाला आया घर का कचरा निकाल. आहे आपली कचऱ्याची गाडी आली की काय करतो कचरावाला आपला घंटा गाडीवाला बाहेर येतो आणि मग ते म्हणेल वाला कचरा दे. मग तो काय करायचा, वाला कचरा द्यायचा, सुका कचरा द्यायचा आणि मग घातक कचरा द्यायचा. म्हणजे कसं, वाला दे सुका दे घातक कचरा दे, वाला दे सुका दे घातक कचरा दे, वाला दे सुका दे घातक कचरा घे. समजलं का, तुला विचार समजले का, समजलं का? समजलं की हा मग आता इथनं पुढे ती बाळाचा हागीच कुठल्या डब्यात टाकणार, घातक कचऱ्यामध्ये, लाल कलरच्या डब्यामध्ये. हा आणि तो लाल कलरचा डबा आहे का ना आपल्या घंटा गाडीच्या मागच्या बाजूला असतो लाल बॉक्स, त्याच्यामध्ये सुया, त्यानंतर नॅपकिन, ते हॉस्पिटलमध्ये वापरणार इंजेक्शन ती मागच्या बाजूला ठेवायची. कळलं का? होय कळलं. हा त्यामुळे वेगवेगळ्या करून कचरा द्यायचा, देताना कचरा वेगळा करून. हो देते की मी आणि सकाळी. जर देत नसली तर आता इथं पुढे देतो, नाहीतर आमचं नगर पंचायतचं कर्मचारी तुमचं कचराच घेणार नाही. ते आलं का गंगे देणार? वय वय आलं की. आणि ती काय तू म्हणते स्वच्छता का काय आनंद काय? अहो स्वच्छता म्हणजे आनंद, स्वच्छता म्हणजे परमानंद, स्वच्छता म्हणजे आनंदी आनंद आणि स्वच्छता म्हणजे स्वकडून परकडे जाण्याचा मार्ग. अगं ते सोकडून परकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ती काय ती सांग की जरा. अहो दादा, स्वकडून परकडे जाण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा मार्ग. म्हणजे रात्री 31 डिसेंबर झालं मी दारू पिलो, म्हणजे दारू चांगली आहे का वाईट आहे? अहो वाईट आहे दारू. कुठल्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी मला सांगशील का नाही, नेमकं कुठल्या सोडायच्या आणि कुठल्या धरायच्या ती तरी सांग. अहो आता सकाळीच तुम्ही बघितलं असेल, आपल्या गावात पहाटे पहाटे वासुदेव आले होते. आलो होतो की. हा मग त्यांनी काय काय